नाशिक भोसला मिलिटरी स्कूलच्या आवारात वन विभागाचे पथक ड्रोनच्या सहाय्याने बिबट्याला शोधण्याचा प्रयत्न. भोसला मिलिटरी स्कूल नाशिक येथे राबवलेल्या शोध मोहिमेमध्ये बिबट्याचा कोणत्याही प्रकारचा वावर आढळून आलेला नाही. तरी दक्षता म्हणून वन विभागाचे पथक परिसरात गस्त करत आहेत. शंका असलेल्या ठिकाणी 8 ट्रॅप कॅमेरे लावण्यात येत आहेत व ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्यांची शाळा प्रशासनाच्या मदतीने तपासणी करण्यात येत आहे. भोसला मिलिटरी स्कूल येथील निवासी विद्यार्थिनीसाठी जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले. वन विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी तसेच रेस्क्यू नाशिक डिव्हिजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आवश्यक सूचना दिल्या. शाळेतील व हॉस्टेलमधील विद्यार्थी यांच्याकरिता जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले आहे. शाळा प्रशासनाकडून परिसरात वाढलेले दाट गवत व इतर ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. आज रात्री देखील वन विभागाच्या वतीने थर्मल ड्रोन व इतर माध्यमातून शोध मोहीम तसेच गस्त करण्यात येणार आहे. वन विभागाच्या वतीने आवाहन देखील करण्यात आले. आपल्या मार्फत नागरिकांना व पालकांना विनंती करण्यात येते की कुणीही घाबरून जाऊ नये. तसेच संपूर्ण माहितीचे तथ्य तपासल्याशिवाय किंवा खात्री केल्याशिवाय कोणत्याही चुकीच्या बातम्या किंवा अफवा पसरवू नये. कुठेही बिबट्याचा वावर आढळून आल्यास वन विभागाशी संपर्क करण्याचे साधावा असं आवाहन करण्यात आले आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.